रामकृष्ण हरी माऊली सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन। माऊली, प्रत्येक श्वासासोबत आपण एक स्वप्न पाहतो। प्रत्येक स्वप्नामध्ये एक इच्छा असते। ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न आणि जीवाची धडपड असते। आणि या सर्व गडबडीमध्ये आपण विसरून जातो की जगणं आणि अमर होणं यामध्ये फरक आहे। लांबी, रुंदी आणि उंची ही अवकाशाची 3 परिमाणे आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डायमेन्शन्स ऑफ द स्पेस असे म्हणतो। आपण पृथ्वीवासी ह्या 3 परिमाणांच्या माध्यमातूनच या सुंदर जीवनाचा अनुभव घेऊ शकतो। आपल्या सभोवताली जे काही पदार्थ आहेत त्यांचा आकार पाहू शकतो, रंग पाहू शकतो आणि वस्तूंची तुलना करू शकतो। वेळ ही 4थ्या क्रमांकाचे कालपरिमाण मानले जाते, म्हणजे टाइम इज 4th डायमेन्शन। कालरूपी हे परिमाण आपल्याला पृथ्वीतत्वाच्या 3 परिमाणांमध्ये ढकलून देतं, ज्याला आपण जन्म झाला असे म्हणतो। आणि अंतिम समयी हेच कालरूपी परिमाण आपल्याला त्याच्यामध्ये अगदी अलगद सामावून घेतं, याला आपण मृत्यू असं म्हणतो। माऊली, प्रस्तुत संदर्भानुसार विचार केला तर जीवन म्हणजे काय? गणितीय भाषेमध्ये बोलायचे झाल्यास जीवन म्हणजे फक्त जन्मापासून मृत्यूपर्यंत घेतलेल्या श्वासांची गणना आहे का? आणि अजून एक प्रश्न, चिरंजीव होणे म्हणजे काय? माऊली, जीवन म्हणजे जागृत होणं, आणि ही जागृती जर निरंतर राहिली तर तिचं नाव चिरंजीव पद। जेव्हा हे चिरंजीव पद प्राप्त होतं तेव्हा जन्म काय आणि मृत्यू काय दोन्ही निरर्थक होतात। आणि न कळत एक प्रश्न प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये उमटतो। हाच प्रश्न कधी काळी उद्धव महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारला, हे प्रभू, या कलियुगात तुझी प्राप्ती कशी होईल? एक असा प्रश्न जो फक्त उद्धवाचा नव्हता, तो आज प्रत्येक साधकाच्या, प्रत्येक भक्ताच्या मनात उठणारा प्रश्न आहे। या वेगवान जगात अंतःकरणाचे तुकडे होत आहेत आणि श्रद्धेचे केंद्र हरवलेले आहे। अशा काळात भगवंतापर्यंत पोहोचायचं तरी कसं? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण उद्धव महाराजांना देतात। आणि आपण किती भाग्यशाली आहोत। श्रीकृष्णांनी जो उपदेश दिला त्याची अनुभूती शांती ब्रह्म एकनाथ महाराज घेतात आणि आपला तो अनुभव आपल्याला सांगतात। तो अनुभव म्हणजेच त्यांची अत्यंत अनमोल अशी रचना चिरंजीव पद। सुरुवात होते, आपल्याला ईश्वरप्राप्ती का बरं होत नाही या प्रश्नापासून। आपण किती पूजा करतो, किती साधना, किती पारायणा करतो, किती भागवत आणि किती कीर्तन ऐकतो, पण तरीही मनाला अजूनही शांती नाही। तर काय आहे त्या परमशांतीचा उपाय आणि कशा प्रकारे प्राप्त होईल आपल्याला हे चिरंजीव पद? शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी। चिरंजीव पद म्हणजेच अविनाशी, नित्य, सदानंद रूप असा मोक्ष। तो प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही। फक्त एकाच मार्गावर चालावं लागतं, वैराग्याच्या आणि अंतःकरण शुद्धीच्या मार्गावर। महाराज म्हणतात, येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप? नित्य मृत्यू लागला समीप, न माने अल्प देहसुख। कोणताही श्वास
हा शेवटचा श्वास असू शकतो याची निरंतर जाणीव आणि याच जाणीवेतून देहसुखासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रत्येक विषयापासून परावृत्त होणे हेच अनुतापाचं खरं स्वरूप आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणजे प्रत्येक क्षणाचा शेवट म्हणून स्वीकार करणं आणि त्या शेवटातूनच नवीन प्रारंभ शोधणं हेच अनुतापाचं सार आहे. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो म्या विषयभोगी लाविला. थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार. ज्याने देहाचं सुख ओळखलं त्याला कळतं की हा देह भोगासाठी नव्हे भजनासाठी दिला आहे. जेव्हा असा अनुताप होतो तेव्हा लक्षात येतं की मी या देहाला विषयांकडे लावलं आणि हातचा परमार्थ गमावला. जेव्हा आपल्याला याची जाणीव होते तेव्हा समजून घ्यावं की आता खऱ्या साधनेला सुरुवात झाली आहे. या क्षणी होतं वैराग्याचं पहिलं बीजरोपण. माऊली, पण वैराग्य म्हणजे काय? वैराग्य हा शब्द अनेकांना वियोग, त्याग, दुःख किंवा संसार त्याग अशा अर्थाने वाटतो. पण खरा अर्थ त्यापेक्षा खूप खोल आहे. वैराग्य हा शब्द राग या मूळ शब्दातून बनला आहे. राग म्हणजे आसक्ती, मोह, आकर्षण आणि वैराग्य म्हणजे त्या रागाचा अभाव. म्हणजेच विषयांवरील आसक्तीचा अभाव. पण वैराग्य ही फक्त बाह्य गोष्ट नाही. वैराग्य म्हणजे अंतःकरणाचा बदल. एक अशी स्थिती जेव्हा बाह्य जगातील कोणत्याही प्रकारचे यश, अपयश, मान, अपमान, श्रीमंती, गरिबी यांचा आपल्या अंतर्मनावर परिणाम होत नाही आणि अंतर्मनातील भावनांचा बाहेरील जगतावर परिणाम होत नाही. आणि ज्या दिवशी अशा सर्व प्रकारच्या रागावर विजय मिळवता येतो त्या दिवशी वैराग्य जन्म घेतं. आता समजून घेऊ वैराग्याचे किती प्रकार असतात. महाराज म्हणतात, ते वैराग्य बहुता परी, आहे गाहे अवधारी. सात्विक राजस तामस त्रिप्रकारी, योगेश्वरी बोलिजे. वैराग्य 3 प्रकारचं असतं: सात्विक, राजस आणि तामस. तामस वैराग्य म्हणजे काय? नाही वेदविधी विचार, नेने सत्कर्म साचार. कर्मधर्मी भ्रष्टाकार, तो अपवित्र तामस. पहिलं तामस वैराग्य. हे वैराग्य आळस आणि अज्ञानाचं असतं, जिथं साधना नाही फक्त दिखावा असतो. ज्याला धर्म, वेद, कर्म काहीच ठाऊक नाही, जो कर्मधर्मामध्ये भ्रष्ट आहे, त्याचं वैराग्य म्हणजे आळस आणि अज्ञान. आता समजून घेऊ राजस वैराग्य म्हणजे काय. त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडूनी पूजा घेणे. शिष्य ममता धरुनी राहणे, ते जाणणे राजस. दुसरं राजस वैराग्य. इथे भक्ती आहे पण त्यामागे माझं नाव हवं जगामध्ये अशी धारणा आहे.
जो सत्कर्म करतो परंतु लोकांकडून स्तुतीची अपेक्षा ठेवतो, पूजा करतो परंतु सकाम भावनेतून पूजा करतो, नेहमी काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून, असा जीव नेहमी मोहामध्ये अडकलेला असतो. सत्संग करणं सोडून स्वतः दुसऱ्यांची पूजा आणि धनाचा स्वीकार करतो. वैराग्याच्या नावाखाली जगातील मानसन्मान रूपी अहंकारात अडकून जातो. आणि आश्चर्य हे की असा जीव इतका अज्ञानी होतो की त्याला ज्ञान आणि अज्ञान यातील फरक कधीही समजू शकत नाही. परमार्थ हे काय? उपजीविकेचं साधन आहे का माऊली? नाही, ही तर त्या परमेश्वराची कृपा आहे. या अनंत ज्ञानसागरातील काही थेंब आपल्याला अगदी विनासायास प्राप्त झाले. हे थेंब जर कोणताही मोबदला न घेता वाटता आले तर त्याचा ज्ञानरूपी महासागर तयार होईल माऊली. इथे काही लोक 2 शब्दांचा प्रयोग करतात, लौकिक आणि अलौकिक. तेव्हा समजून जावं, इथे फक्त नावलौकिक आहे. आता समजून घेऊया सात्विक वैराग्य म्हणजे काय. जिथं देह आहे पण देहाचा अभिमान नाही, जिथं जग आहे पण जगाचं ओझं नाही. आता वैराग्य शुद्ध सात्विक, जे मी जगद्वंद्यमानी यदुनायक. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व वैराग्यांमध्ये सात्विक वैराग्य हेच मी सर्वात वंदनीय समजतो. भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळिक, प्रारब्धे प्राप्त होता देख, तेथोनी निष्टंक अंग काढी. फक्त सात्विक वैराग्य हेच संतांना मान्य आहे. प्रारब्धाने जे काही प्राप्त झालं त्याबद्दल सुद्धा कसलाही मोह नसतो अंतकरणात. ज्याने सर्व विषयांचा त्याग केला पण संसाराचा नाही, अशा साधकाचं वैराग्य निर्मळ असतं. तो संसारामध्ये असतो पण संसार त्याच्या मनामध्ये नसतो. माऊली, आपण समजून घेतलं पाहिजे, वैराग्य म्हणजे संसार सोडून देणं नाही, तर देहसुखासाठी कारणीभूत जे जे काही आहे त्या सर्व विषयांचा त्याग म्हणजे वैराग्य. सात्विक वैराग्य प्राप्त झालं की नाही याची परीक्षा फक्त संसारामध्ये राहूनच होते. बरं, पण विषय किती प्रकाराचे असतात जे सात्विक वैराग्यामध्ये बाधा उत्पन्न करतात? महाराज म्हणतात, काजे विषय 5 आहेती, ते अवश्य साधकानाडिती. मनोनी लागो नेदी प्रीती, कवने रीती ऐकपा. आपल्याला ईश्वर प्राप्ती का होत नाही? कारण देव दूर नाही, अंतकरण विचलित आहे. ज्या क्षणी अंतकरण स्थिर होतं त्या क्षणी देव स्वतः प्रकट होतो. पण हे अंतकरण स्थिर व्हावं असं वाटत असेल तर पंचविषयांची वावटळ थांबवावी लागते. हे 5 विषय साधकाच्या संपूर्ण भक्तीचं बळ शोषून घेतात. पहिला विषय शब्द म्हणजे भ्रमाचा आरंभ. जेने धरिला शुद्ध परमार्थ, तासी जनमान हा करी अनर्थ. तेने वाढे विषय स्वार्थ, ऐकणे मस्त विचार हा. शब्द म्हणजे श्रवणाचा विषय, बोलणे, ऐकणे, कीर्तन, स्तुती आणि वाद. सुरुवातीला शब्द हे साधकाचे मित्र असतात. ते नामस्मरण घडवतात. पण जसं जसं मनात शब्दांबद्दलचा मोह वाढतो तसा भाव हरवतो.
भक्त भजन करतो, गात राहतो आणि कुणीतरी स्तुती करतो. वा, काय आवाज आहे! आणि एका क्षणात मनामध्ये अहंकार निर्माण होतो. वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करीती जने, एक सन्माने करुनी पूजे लागुनी पैनेती. विरक्त पुरुष पाहून लोक त्याची स्तुती करू लागतात. कोणी त्याला मोठ्या सन्मानाने आपल्या घरी पूजेसाठी नेतात. त्याचे वैराग्य कोमल कंटक, नेटन धरीच निष्टंक. देखोनी मान स्तुती अलौकिक, भुलला देख पैतेथे. सात्विक वैराग्य कोवळ्या काट्यासारखे लवचिक असल्यामुळे तग धरू शकत नाही. अलौकिक मान व स्तुती पाहून तो तेथे परमार्थ विसरून जातो. जनस्तुती लागे मधुर, मनती उद्धार वाया हा हरीचा अवतार. आम्हा लागी झाला स्थिर, तेने धरी फार शब्द गोडी. लोक म्हणतात, जगत उद्धाराकरिता तुम्हीच हरीचा अवतार असून आमच्याकरिता येथे प्रकट झाले आहात. जगातील लोकांचे हे स्तुती शब्द जेव्हा गोड वाटू लागतात तेव्हा कळत नकळत आपण या शब्दरूपी मोहामध्ये अडकतो. माझं बोलणं सुंदर आहे, माझे शब्द लोकांना आवडतात आणि लोकांचे स्तुती शब्द मला आवडतात. शब्दांचा मोह साधकाला बाहेरच्या आवाजात गुंतवतो आणि अंतकरणातील नाद सोहम कायमचा हरवतो. त्यामुळे पहिला अडथळा समजून घेतला पाहिजे. शब्दात हरवलेलं मन मौनामध्ये देवाला कधीही ऐकू शकत नाही. दुसरा विषय स्पर्श. स्पर्श म्हणजे देहाच्या सुखाचा मोह. स्पर्श म्हणजे देहाची गोडी, आराम, आसन, सेवा, झोप आणि स्पर्श. महाराज म्हणतात, नाना मृदू आसने घालिती, विचित्र पर्यक निद्रे प्रती. नर नारी शुश्रूषा करीती, तेने धरी प्रीती स्पर्श गोडी. बसायला लोढ, तक्के, गाद्या वगैरे वगैरे मऊ आसने घालतात. निजायला छप्पर, पलंग वगैरे देतात आणि नर नारी सेवा करायला लागतात. त्या योगे तो स्पर्श गुढी धरतो. या सर्वांमध्ये मनाला एक सूक्ष्म आसक्ती लागते. साधक म्हणतो, मी ध्यान करतो, पण आसन जर मऊ नसेल तर उठतो. मी उपासना करतो, पण थंडी उष्णतेचा त्रास झाला की सोडून देतो. स्पर्शाचा मोह म्हणजे देहाभिमानाचं कुलूप आहे. जोपर्यंत देह आपल्यावर राज्य करतो तोपर्यंत आपण देवाला स्पर्श करू शकत नाही. तिसरा विषय रूप. रूप म्हणजे सौंदर्याच्या आहारी गेलेली दृष्टी. रूप म्हणजे सौंदर्य, देखावा, अलंकार, देहाभिमान. रूप विषय कैसा गोवी, वस्त्रे भूषणे देती बरवी. तेने सौंदर्य करी जीवी, देह भावी श्लाघ्यता. आता रूप विषय कसा अडकवतो ते पहा. त्याला चांगली चांगली वस्त्र व अलंकार देतात. त्या योगे देहाच्या सौंदर्यामध्ये तो गुरफटतो.
देहभावात श्लाघ्यता म्हणजेच मोठेपणा आणि थोरवी मानतो. यामुळे देहाबद्दल अहंकार उत्पन्न होतो व सतत वाढत जातो. दृष्टी आकर्षित झाली की विवेक मंदावतो. रूपाचा मोह इतका सूक्ष्म असतो की साधक देवाला पाहतो पण देवामध्ये सुद्धा रूप पाहतो. देवाच्या रूपात रंग आकार शुभा पाहतो आणि आपला भाव कायमचा हरवतो. रूपाच्या मोहाने मन बाहेर वळते आणि अंतःकरणातील आत्मरूप देव तसाच अदृश्य राहतो. रूपाच्या मोहात डोळे उघडे राहतात पण अंतःकरण आंधळं होतं. चौथा विषय रस. रस म्हणजे आसक्तीचे गोड विष. रस म्हणजे स्वाद, आनंद, भोग आणि आवड. रूप विषय ऐसा जडला, रस विषय कैसा झोंबला. जे जे आवडे ते ते आला, गोड गोड अर्पिती. त्यानंतर रस विषय कसा झोंबतो ते पहा. जे जे खाणे आवडते तसले पदार्थ त्याला खाण्यासाठी देतात. साधकाला एखादा गोड पदार्थ, गाणं, कीर्तन किंवा विशिष्ट वातावरण आवडतं. तो त्यामध्ये देव शोधत नाही तर आनंद शोधतो. रसाचा मोह म्हणजे मला हवं ते मिळालं की मी प्रसन्न होतो. पण ईश्वर प्राप्तीचा मार्ग उलटा आहे. मला जे मिळालं त्यात देव आहे म्हणून मी प्रसन्न होतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ते रस गोडी करिता, गडीन विसंबे धरी ममता. मग गंध विषय ओढिता, होय तत्वता त्या कैसा. त्या रसगोडीमुळे तो त्या भक्तांना घडीभरही न विसरता त्यांच्याबद्दल ममता धरून राहतो. रस बाहेरचा गोड असतो पण अंतःकरणातील समत्व भाव त्याहूनही गोड असतो. त्यानंतर गंध विषय त्याला कसा ओढतो ते पहा. गंध म्हणजे सूक्ष्म ओढीचा बंध. गंध म्हणजे सर्वात सूक्ष्म विषय, प्रतिष्ठा, कीर्ती, नाव, सुगंध. गंध देहाच्या बाहेर असतो पण त्याचा मोह आपल्या मनामध्ये असतो. आवडे सुमन चंदन, बुका केशर विलेपन. ऐसे पाचही विषय जान, जडले संपूर्ण सन्माने. ज्याला माझा सन्मान व्हावा, माझं नाव टिकावं, लोक मला चांगले म्हणावेत अशी इच्छा असते, तो गंध विषयामध्ये अडकलेला साधक आहे. गंधाचा मोह जाईपर्यंत साधकामध्ये अहंकार टिकतो आणि अहंकार असताना देवाची अनुभूती अशक्य आहे. कारण जिथे मी आहे तिथे तो दिसत नाही. मग जे जे जन वंदिती, तेची टाची निंदा करीती. परी अनुताप नुपजे चित्ती, ममता निश्चिती पूजकांची. असे झाले म्हणजे पूर्वी जे जे लोक वंदन करीत असत ते नंतर निंदा करू लागतात. परंतु चित्तात अनुताप उत्पन्न होत नाही, कारण त्याला पूजकांची ममता लागून राहिलेली असते. गंध बाहेर सुगंध देतो पण मनामध्ये अभिमान पेरतो आणि जिथे मी उरतो तिथे तो हरवतो. ही पंचविषयांची साखळी म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या प्रवासातील विलंब आहे. शब्द बांधतो, स्पर्श सुखावतो, रूप मोहावतं, रस आसक्त करतो आणि गंध आपल्याला अहंकारी करतो.
या पाचांचा संबंध थेट देहाशी आहे आणि जोपर्यंत देहप्रधान जीवन चालू आहे तोपर्यंत अंतरात्म्याचा दरवाजा बंद राहतो. महाराज म्हणतात, ईश्वर प्राप्ती ही देहामध्ये नसून देहाच्या पलीकडील हेतू जाणण्यामध्ये आहे. जो साधक हे पंचविषय ओळखतो त्याच्यामध्ये सात्विक वैराग्य जन्म घेतं आणि जिथे सात्विक वैराग्य जन्म घेतं फक्त तिथेच भक्तीचा मार्ग मोकळा होतो. माऊली, ईश्वर दूर नाही, पण आपण बाहेर शोधत आहे. या 5 विषयांची बंधने सैल करा. शब्दामध्ये न अडकता मौनामध्ये जा. स्पर्शामध्ये न रमता शांती अनुभवा. रूपावर न थांबता आत्मरूप शोधा. रसामध्ये न डुबता समत्व अनुभवा आणि गंधामध्ये न फसता परमात्म्याचा सुवास घ्यायला शिका. जिथे विषय नाहीत, फक्त तोच आहे, तिथे तो परमात्मा आहे आणि तूही तिथेच आहेस, चिरंजीव. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय साधकाला नडतात. महाराज म्हणतात, पण या विषयांपासून पळायचं नाही, तर त्यांना हरितत्वामध्ये विलीन करायचं. रूप पाहताना विठ्ठलाचं पहा, रस घेताना प्रसाद अनुभवा, स्पर्श करताना करुणेची जाणीव असू द्या. विषयांमधून हरीचं दर्शन हेच खऱ्या वैराग्याचं लक्षण आहे. तरी स्वस्त्री वाचोनी नातळावी अन्य कामिनी, कोणे स्त्रिया सन्निधवानी आश्रयो झनी न द्यावा. स्त्री संघ म्हणजे देहसंघ नव्हे, तो विषयसंघाचं प्रतीक आहे. जो मनाने विषयांमध्ये गुंततो तो ब्रह्मज्ञानापासून दूर जातो, पण जो निसंग आहे तो संसारात राहूनही निर्लेप राहतो. अखंड एकांती बैसने प्रमादा संगे न राहणे, जो निसंग निरभिमाने त्याचे बैसने सर्वदा. तो अखंड एकांतामध्ये बसतो, तरुण स्त्रियांच्या संगतीस राहत नाही आणि निसंग व निरभिमान अशा पुरुषांच्या संगतीमध्ये राहतो. असं मन जे एकांतामध्ये स्थिर होतं तेच देवाला आपल्या हृदयामध्ये धारण करू शकतं. आता समजून घेऊ संसार कसा करावा. कुटुंबा आहारा कारणे अकल्पित न मिळे तरी कोरान करणे, ऐसे स्थिती जे वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य. महाराज म्हणतात, संसार करणं पाप नाही, पण संसारामध्ये आसक्त होणं पाप आहे. कुटुंबासाठी प्रयत्न करा, पण त्यामध्ये अहंकार आणू नका. देवाने नाही दिलं तरी समाधानाने जगा, कारण संतोषाचं अन्न नेहमी कोरडं असलं तरी पवित्र असतं. ऐसी स्थिती नाही जासी तव कृष्ण प्राप्ती कैची त्यासी, या लागी कृष्ण भक्तिसी ऐशी स्थिती असावी. जोपर्यंत मनात विषय, मोह आणि अहंकार आहेत तोपर्यंत कृष्ण प्राप्ती अशक्य आहे. भक्तीचा अर्थ फक्त कीर्तन नव्हे, भक्ती म्हणजे आपलेपणाचं विसर्जन. जो साधक अशा स्थितीला पोचतो त्याला भगवान श्रीकृष्ण स्वतः भेटतात. हे बोल माझिये मतीचे नव्हे ती गासाचे, कृष्णे सांगितले उद्धव हिताचे, मी साच ते बोलिलो. महाराज म्हणतात, हे बोलणे खरोखर माझ्या मतीचे नव्हे. श्रीकृष्णांनी उद्धवाला जो हिताचा उपदेश केला आहे तोच मी सांगितला आहे.
साचन मानी जाचे मन, तो विकल्पी न पवे कृष्णचरण. माझे काय जाईल जान, मी बोलो न उतराई. महाराज म्हणतात, हे बोल माझे नाहीत, हे श्रीकृष्णाचं उद्धवाला दिलेलं ज्ञान आहे. जो हे खरे मानत नाही तो कधीच कृष्णचरण पावणार नाही. साधा वया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न. सांगे ऐका जनार्दन, अनिक प्रयत्न असेना. महाराज म्हणतात, वैराग्य व ज्ञान साध्य करून घेण्याकरिता मनुष्य जन्मात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे, त्याशिवाय दुसरा उपाय नाही. हे ज्याच्या मनाला खरे वाटणार नाही तो विकल्पामुळे श्रीकृष्ण चरणाकडे पोचणार नाही. यात माझे काय जाईल, मी तर सांगून उतराई होत आहे. हा देह मिळाला तो भोगासाठी नाही, बोधासाठी आहे. आता प्रयत्न करायचा, कारण दुसरा उपाय नाही. आपल्याला ईश्वरप्राप्ती का होत नाही? कारण आपण देहावर प्रेम करतो, पण देह देणाऱ्यावर नाही. जर ही अनुभूती तुमच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली असेल तर हा संदेश नक्की पुढे पाठवा. कारण प्रत्येक जीवाला स्मरण व्हावं की चिरंजीव पद हे परलोकात नाही तर अंतःकरणातच आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.